नाज़रीन आदाब, एवन टीवी में आप तमाम का खैर मकदम है। रायचूर जिले के देवदुर्ग शहर में अजीमुशान पैमाने पर वक्फ अमेंडमेंट बिल के खिलाफ जबरदस्त एहतजाज मुनज़्ज़म किया गया था। आज बरोज मंगल देवदुर्ग शहर के ज़हीरुद्दीन पाशा सर्कल से एक शानदार एहतजाजी रैली निकाली गई, जो कि अम्बेडकर सर्कल होते हुए देवदुर्ग शहर में गश्त करते हुए तहसीलदार दफ्तर पहुंची, जहां पर तहसीलदार के तवस्सुस से एक मेमोरेंडम सदर जमहूरिया को रवाना किया गया और वक्फ अमेंडमेंट एक्ट की कड़ी मुखालिफत की गई। इस एहतजाज में देवदुर्ग शहर की कसीर तादाद में अवाम के अलावा अतराफ अकनाफ के कई मौजाद जैसे मसरकल, गब्बूर, अरकेरा, बंडीगुड्डा, मदरकल, जालहल्ली और दीगर कई मौजाद की अवाम ने भी इस एहतजाज में हिस्सा लिया। मुंतज़मीन की जानिब से नाश्ते का और दोपहर के खाने का एहतमाम भी किया गया था। इस एहतजाज में मुफ्ती महबूब साहब, हाफिज जहीर अब्बास, शब्बीर अहमद हौदड़ी, अमीन बादशाह गौरमपेट, इकबाल साहब हौदड़ी, कलीम कुरैशी, शाहमिद, अशफाक हुसैन, मशाइख हुसैन, मानप्पा मेस्त्री, मोहन बल्ली देवा, विश्वा, अब्दुल अजीज, खादर पाशा और दीगर कई कायदीन ने हिस्सा लिया। महबूबा यानी 3 राज्यों को यानी शाबाश दी, एक केरल सरकार, अब एक कर्नाटक सरकार और एक पश्चिम बंगाल को, ये 3 मुख्यमंत्रियों को यानी शाबाश और सुभाष बोली पूरे ये 3 क्या बोले तो रिजेक्ट करे हैं। ये सेंट्रल का जो बिल है हमें इसको नहीं मानते बोल को रिजेक्ट करे। औकाफ की जो जमीन है, एक बार जो जमीन अल्लाह के वास्ते वक्फ हो गई, उसका मालिक कौन है? और उस वक्फ की जमीनों की हिफाजत करना किसकी जिम्मेदारी है? जिम्मेदारी है। हम गवर्नमेंट को और हुकूमत को इस रैली के जरिए से ये बात बताना चाह रहे हैं, मस्जिद, मदरसा, दरगाह, खानकाहों की एक ईंट भी जमीन हरगिज़ नहीं देंगे। जान देना है बोलो, माल देना है, जान कुर्बान करना है, लेकिन वक्त की एक इंच जमीन भी किसी को जब तक जान में जान बाकी है तब तक औकाफ की शान बाकी है, जब तक औकाफ की शान बाकी है तब तक मुसलमान की पहचान इसलिए अपने औकाफ की जमीनों की हिफाजत करना है, सबसे पहला काम ये है। और ये एहतजाज पहला और आखिरी नहीं है, अभी आगे और करना है। जब तक गवर्नमेंट ये कानून वापस नहीं लेगी तब तक हम एहतजाज करते हैं, करते रहे हैं और करते रहेंगे। और दूसरी बात ये है कि भाई देखो, ये बात 100% सही है और हक है। इस्लाम गालिब है और इस्लाम गालिब होकर रहेगा। इस्लाम जीता है, हमेशा जीत कर रहेगा। और इस्लाम को मिटाने की और मुसलमानों को मिटाने की साजिशें कर रहे हैं, ये पहला मौका नहीं है। इससे पहले भी ऐसे बहुत तुर्रम गए हैं। यूनान और मिस्र और रोमा सब मिट गए जहाँ से, यूनान और मिस्र और रोमा सब मिट गए जहाँ से, बाकी मगर है अब तक नामो निशा हमारा, बाकी मगर है अब तक नामो निशा हमारा। बाकी से डरने वाले है आसमान नहीं, हम इनको समझ रहे हैं कि हम डर जाएंगे, हम पीछे हट जाएंगे, हम हिम्मत हार जाएंगे, हम जो है ना बुज़दिली दिखाएंगे। साफ तौर पर समझ ले, बातिल से दबने वाले है आसमान नहीं, हम 100 बार कर चुका है तू इंतहा हमारा। तौहीद की अमानत सीनों में है हमारे, आशा नहीं मिटाना नामो निशा हमारा। जब तक दुनिया बाकी है तब तक इस्लाम और मुसलमान बाकी रहेंगे, करेंगे इंशाअल्लाह। ಇವತ್ತು ಇತಿಹಾದುಲ್ ಮುಸ್ಲಿಮಿನ್ ದೇವರ ವತಿಯಿಂದ ಏನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಬೃಹತ್ ಹೋರಾಟವನ್ನು ಬಹಳ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ರ್ಯಾಲಿ ಮೂಲಕ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಅನಂತರ ಬಹಳ ಶಾಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಬಂದು ಇವತ್ತು ತಾಲೂಕು ದಂಡಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿಗೆ ಬಂದು ನಿಂತಿದ್ದೇವೆ। ಇದರಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಕೂಡ ಸಹಕರಿಸಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದಗಳು। ಮೊದಲಿಗೆ ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಅಂತಂದ್ರೆ ಬಹಳ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ವಕ್ಫ್ ಅಂತಂದ್ರೆ ಬಹಳ ಜನ ಗೊಂದಲ, ಅದೇನೋ ಮುಸ್ಲಿಂ ನೋಡಪ್ಪ ಅದೇನೋ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಂತಲೇ ಎಲ್ರಿಗೂ
ಸರಳಾರ್ಥ ದೊಡ್ಡದಾಗಿರಲಿಲ್ಲ. ವಕ್ಫ್ ಅಂದ್ರೆ ದಾನ. ಮುಸ್ಲಿಂ ಶ್ರೀಮಂತರು ಅವರಿಗೆ ಅವರ ಸರ್ವತೋಮುಖ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಕೊಟ್ಟಂತ ದಾನ ಅಷ್ಟೇ. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತರ ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ತಗೊಂಡ್ರೆ ಹಿಜಾಬ್ ಮುಗಿತು, ಹಲಾಲ್ ಕಟ್ ಮುಗಿತು, ಎಲ್ಲ ಮುಗಿತು. ಇವಾಗ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಅವರ ಆಸ್ತಿಗೆ ಬಜೆಟ್ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಮುಂದೆ ಹೀಗಾದ್ರೆ ಯಾವ ಬೇಕಾದ್ರೂ ಅವರು ಕಾನೂನು ಜಾರಿಗೆ ತರುವಂತ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಮುಸ್ಲಿಂ ಯಾರು? ಇವತ್ತು ನಾವು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಂತೇಳಿ ಕೆಲವರು ಹಿಂದೂ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಅವರು ಬೆನ್ನಿ ನಿಂತವ್ರೆ ಅವತ್ತು ಮುಸ್ಲಿಂಗಳು. ಈ ಮುಸ್ಲಿಂಗಳು ಅಂದ್ರೆ ಯಾರು? ಅವತ್ತು ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಜೀವ ಪ್ರಾಣವನ್ನ ತೆತ್ತವರು ಕೂಡ ಮುಸ್ಲಿಮರಿಗೆ ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟವರು ಮುಸ್ಲಿಂಗಳು. ಇವತ್ತು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅವರ ಬೆನ್ನಿಗೆ ನಿಂತದ್ದು ಕೂಡ ಮುಸ್ಲಿಮರು ಅಂತ ನಾನು ಗಂಟ ಯಾಕಂತೇಳಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಅಂತ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ಅವರ ಆಸ್ತಿ ಪಾಸ್ತಿಯನ್ನು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ದಿವಾಳಿಗೋಸ್ಕರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈ ತನಿಖೆ ರಾಜಕೀಯ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಯಾವ ಬಾಹ್ಯ ಭಾಷಣಕಾರರನ್ನ ಕರೆಸಿ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಡಿಬೇಟ್ಗಳನ್ನ ಮಾಡಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಯಾವ ಚಕ್ರವರ್ತಿ ಸುಳಿಬೇಕಂತೆ ಎತ್ತಾಳಂತೆ ಯಾರ್ಯಾರು ಗಂಡ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಏನೇನೋ ಸುಳ್ಳು ಸತ್ಯವನ್ನು ತಿರ್ಸಿ ಏನೇನೋ ಹೇಳುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಸತ್ಯನೇ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಇವತ್ತು ಸತ್ಯನೇ ಈಗ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ತಿನ್ಸಂತ ಯಾರು ಸತ್ಯನೇ ಸಾಧ್ಯವಾಗಲ್ಲ. ಇವತ್ತು ಅವತ್ತು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕೈಯಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷ ಇದ್ದು 60,000 ಜನ ಸೈನಿಕರಿದ್ದ ಮುಸ್ಲಿಮರು. ಇದು ಇತಿಹಾಸವನ್ನ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಹಿಂದೂ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಅಂತ ಶಿವಾಜಿ ಒತ್ತು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವತ್ತು ಇದೇ ಹಿಂದೂಗಳು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡಿದ್ರು. ಯಾಕೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಶಿವಾಜಿ ಒಬ್ಬ ಶೂದ್ರ. ಆತನ ಕಾಲು ಬೆಳದಿಂದ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಣೆಗೆ ಬೆಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅಷ್ಟು ಅವಮಾನ ಮಾಡಿ ಅವರು ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರು ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ಇವತ್ತು ಹಿಂದೂ 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 ಅಂತೇಳಿ ಬಿಂಬಿಸಲಾಗ್ತಿದೆ. ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಜಾತ್ಯತೀತ ನಾಯಕ. ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮರೇ ಅಂಗರಕ್ಷಕರಾಗಿದ್ರು. ಇದು ಸತ್ಯ. ಯಾವತ್ತು ಸತ್ಯನೇ ಇವತ್ತು ನಿಜ ಮಂದಿ 2014ರಿಂದ ಬಂದಂತ ಕೆಲವೊಂದು ಸರ್ಕಾರಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಇವತ್ತು ಮುಸ್ಲಿಮರ ಟಾರ್ಗೆಟ್, ನಾಳೆ ನಾವು ಟಾರ್ಗೆಟ್, ಈ ಸಲ ಟಾರ್ಗೆಟ್. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ಯಾವತ್ತೂ ಆಗ್ತದೆ. ಯಾರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ರೋಡಿಗೆ ಹೋಗಿ ಪ್ರತಿಭಟಿಸಬೇಕು. ನಾವು ಯಾವ್ದು ಹೆದರಬಾರದು. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ನನಗೆ ಈ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಈ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಅಂಗೀಕಾರ ಮಾಡಲು ಬೆಂಬಲಿಸಲು ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಇದನ್ನು ಬೆಂಬಲಿಸಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಗ್ರಾಸಿ, ಪಿಶಾಸಿ, ಯೋಗು, ಸನ್ಯಾಸಿ ಈ 4 ಸಮಾಸ ನೀವು ಮಾಡಲೇಬಾರದು. ಸನ್ಯಾಸಿ ಇದ್ದವ ಏನಂದ್ರೆ ದೇಶ ಯಾವ ರೀತಿ ಉಳಿಸ್ತಂದ್ರಿ ಅವನೇ ಸನ್ಯಾಸಿ ಇದ್ದವಾಗ ನಮ್ಮ ದೇಶ ಉಳಿಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ದುಃಖಾದ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ರಕ್ತ ಮಾಡ್ತಾರಲ್ವಲ್ಲ ಈ ಮೋದಿ ಸುಳ್ಳು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಿ ಸುಳ್ಳು ಯೋಚನೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಮೋಸಗಾರ ಆಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಹಳ ಗಂಭೀರ ಆಗಿದೆ. ನೀವು ತಿಳಿದಂತ ವಿಷಯ ವಾರದ ಬಪ್ಪದ ತಪ್ಪದ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ನೀವು ಮಾಡಿದ್ದು ನೀವು ಮಾರಾಯ. ನಾವು ತಪ್ಪು ಮಾಡಿ ನಮಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಅನ್ನವ ಬೆನ್ನವ ತಿನ್ನವ ಕನಕ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮವರು. ಅನ್ನವ ಮೀರಿದ ಮರವಿಲ್ಲವೇ ನಮ್ಮವರು ಅಮ್ಮವರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ. ವಿಚಾರದಂತ ವಿಷಯ ಇದು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ ನಾವು ಬ್ರಿಟಿಷರ ಕೈಯಾಗ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಬಳಸ್ಕೊಂಡಿ ಅದೇ ರೀತಿ ಏನಂದ್ರೆ ಮೋದಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಅದು ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ಅಮೆರಿಕನ್ ಗವರ್ಮೆಂಟ್ ನಿಂದ ಸಹಕಾರ ತಗೊಂಡು ನಮ್ಮ ಚರ್ಮನ್ನ ಸುಳ್ಳ ಹಾಕ್ತಾನ. ನೀವು ಮೊದಲು ವಿಚಾರಿಸಿಲ್ಲ. ಮೊದಲು ನೀವು ವಿಚಾರಿಸಿದ್ರೆ ಹಾಕುವುದಿಲ್ಲ. ನೀವು ವಿಚಾರಿಸಲಾರದೆ ನೀವು ಮೋಸಕ್ಕೇನಾಗಿರಿ. ಯಾವನಾದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಬಾಯಿಗೆ ಕೊಟ್ಟದನ್ನ ಹಸ್ತನ ಆ ರಕ್ತದ ರುಚಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಹಿಂದಗಡೆ ಬಳಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಯಾರೇ ಹೇಳಿದ್ದಪ್ಪ. ತಪ್ಪು ನಮ್ದಲ್ಲ, ತಪ್ಪು ನಾವು ಮಾಡಿಲ್ಲ ಸರ್. ಮೋದಿ ಅವರೇ ನೀವು ನಮ್ಮನ್ನ ಬದುಕಕ್ಕೆ ಕೊಡ್ರಿ. ನಮ್ಮನ್ನು ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಪ್ರಾಪರ್ಟಿನ ಹಿಂದಿನ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ರಾಜ ಮಹಾರಾಜರು ಆಧುನಿಕ ನವಾಬರು ಇಲ್ಲಿ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಗೆ 500 ಎಕರೆ ಭೂಮಿ ಕೊಟ್ಟಿವಿ. ನಾವೇನು ಕಸ್ಕಂಡೇ ನಮ್ಮ ಮೋದಿ ಕಸ್ಕಂಡಿವ ಏನ್ ನೀವೇ ಹೇಳು. ಆಧುನಿಕ ನವಾಬರು 500 ಎಕರೆ ಭೂಮಿಯನ್ನ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಕೊಟ್ಟರು. ಯಾರಿಗೆ ಯಾರು ಪುರಂದರ ವಿಠಲ ಒಬ್ಬ ಮಂತ್ರಾಲಯ ಕೊಟ್ಟಂತ 500 ಎಕರೆ ಭೂಮಿ ಯಾರು ಆಧುನಿಕ ನವಾಬ್ ಕೊಟ್ಟ. ನಾವೇನು ಕಸ್ಕಂಡಿ ಪ್ರಾಪರ್ಟಿನ ನೀವು ಅಂದಾನೆ ನಮ್ಮ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ತಿನ್ನಕ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅವು ಯಾರು ಹೀರಾಗಿ
ನೀವು ರೊಕ್ಕಕ್ಕಿಲ್ಲ ಮಾತಾ ಯಾರ की हिफाजत करेंगे, आपकी हर जमीन की हर जायदाद की हिफाजत करेंगे, उसकी हिफाजत के लिए अपना जान माल कुर्बान करना पड़ा तो करेंगे। अल्लाह हज़रत को कबूल फरमाए। अगर आपने सच्चे दिल से गवाही दी है और इकरार किया है तो फिर समझे कि कामयाबी हमारा मुकद्दर है। अल्लाह पाक हम तमाम को सही तरीके से मुसलमान बनने की और अपने औकाफ की जमीनों की और जायदादों की हिफाजत करने की तौफीक नसीब फरमाए। आखिरी बात, ये जो आज मजमा आया है, ये मसलकों से ऊपर उठकर आया है, ये नजरियात से ऊपर उठकर आया है और ये बताने आया है अगरचे हमारे ख्यालात अलग हैं, अगरचे हमारे मसलक अलग हैं, अगरचे हमारे नजरियात अलग हैं, लेकिन जब मुल्क और मिल्लत की बात आएगी हम इकट्ठे थे, इकट्ठे हैं, इकट्ठे हैं, एक थे, एक है, एक थे, एक है, एक रहेंगे और एक रहकर पूरी दुनिया में इस्लाम को एक बनाने की कोशिश करेंगे। नारे तकबीर, नारे तकबीर। मिट गए, मिटते हैं, मिट जाएंगे मिटाने वाले, मिट गए, मिटते हैं, मिट जाएंगे मिटाने वाले। ना मिटा है ना मिटेगा चर्चा तेरा, ना मिटा है ना मिटेगा इस्लाम हमारा। बोलो भाई, ना मिटेगा। अल्लाह पाक अमल की तौफीक नसीब फरमाए। ಮಹಾರಾಜರು ದನಗಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾಗ ಇದು, ಇದಕ್ಕ ವಾರಿಸ್ತಾರೆ ಯಾರು? ಇದಕ್ಕೆ ವಾರಿಸ್ತಾರೆ ಯಾರು? ಆತ ಕೊಟ್ಟಾಗ ಆತ ಕಸ್ಕೊಂಡಾಗ ನಾವು ಶಾಲೆಗಟ್ಟೆ ಆತೀವಿ. ನೆನಬರಕ ನಿಂದೆ ಏನಾದಿರಾಗ ನೆನಬರಕ ನಿಂದೆ ಏನಾದ ಏನೇನೋ ಕಾಯ್ದೆ ಕಾನೂನುಗಳು ತಂದಿ ಯಾರಿಗೆ? ದಲಿತರಿಗೆ, ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ, ಎಸ್ಟಿಗೆ, ಎಸ್ಸಿಗೆ. ಅದು ಯಾವುದೂ ನಡೆಯಲಿಲ್ಲ. ಅವು ಯಾವ ಕಾಯ್ದೆ ರೂಪಕ್ಕೆ ಬರಲಿಲ್ಲ, ಇದನ್ನೂ ಕಾಯ್ದೆ ರೂಪಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ನಿನ್ನ ಕಾಯ್ದೆ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಕ್ ಬಂದಿದ್ದಿ, ಈ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಆಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಕಾಯ್ದೆ ತರಬಹುದು ನೀನು. ಎಸ್ಸಿ ಎಸ್ಸಿಗೆ ಗೈರಲ್ ಭೂಮಿ ಬಂದಿದ್ದಿ, ಗೈರಲ್ ಭೂಮಿ ವಾಪಸ್ ಕೊಡಂತ ಕಾಯ್ದೆ ತಂದ್ರು ತರ್ಬೋದು. ಇದು ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಒಂದೇ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿಲ್ಲ, ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ದಿನ ಬಂದು ಬರ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಚ್ಚೆತ್ತು ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಂಕಣಬದ್ಧರಾಗಿ ನಿಲ್ಲಬೇಕೆಂಬುದು ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಚಾರ. ಈಗ ಇದು ಇಷ್ಟು ಪ್ರಬಲವಾಗಿ ಹಬ್ಬಿರೋದು ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಂಬಾನಿ ಅವರದು 2500 ಕೋಟಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅದ ಬಾಂಬೆದಾಗ, 2500 ಕೋಟಿ ಬಿಲ್ಡಿಂಗು. ಅದು ಅವಕಾಶ ತಗೋಣ, ಅವಕಾಶ ತಗೋಣ. ಅವನೊಬ್ಬ ಸಲುವಾಗಿ ನೀನು ತಿದ್ದುಪಡಿ ತಂದಿದ್ದಿ, ನೀನೇನು ಮುಸಲ್ಮಾನಿ ಬಿಟ್ಟಿದ್ಯಾ? ನೀನೇನು ಮುಸಲ್ಮಾನಿ ಬಿಟ್ಟಿದ್ಯಾ? ಹೌದು ಅವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ಯಾ? ಅವ್ರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಬಂದ ಬಳಗ ಬಂಧುಗಳೇ, ಇದು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಂದಿರಿಸಿದ್ರಿ ಚಂದ. ಒಂದು ವೇಳೆ ನಿಂದಿರಲಿಲ್ಲ, ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಿಂದ ಬೆಂಕಿ ಗೊತ್ತಿರಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ ನಾ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಬಂಧುಗಳೇ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯಗೂ ನಾನು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಂದ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತೀನಿ. ಈ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಫೈಲು ನೀನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕ ಅದನ್ನು ಕಬೂಲ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಅದನ್ನ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕ ನೀನು ಜಾರಿ ಮಾಡಬಾರದು. ನೀನು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಂಬಿದ್ರು ನಮಗಿದೆ, ನೀನು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಮಗಿದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ
ಶಾಂತ ರೀತಿಯಾಗಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಡು ಬಿಸಿಲಿನಲ್ಲಿ ಶಾಂತ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಸ್ಟ್ರೈಕಿಗೆ ನಾನು ವಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯ ನ್ಯಾಯಾಧೀಶರು ಈ ಮೇಲ್ಕಾಣಿಸಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಏನು ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಈ ಮೂಲಕ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಈಗ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಕ್ಫ್ ನಿರ್ವಹಣಾ ಸಮೀಕರಣ ದಕ್ಷತೆ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಸೂದೆಯನ್ನು ನಾವು ವಿರೋಧಿಸುತ್ತೇವೆ. ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಗಳ ಮೇಲಿನ ಸಂವಿಧಾನಿಕ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತುವರಿ ಎಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲ್ಲ. ಈ ಮಸೂದೆಯು ಮುಸ್ಲಿಂ ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ವತಂತ್ರ ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ದಾಳಿಯಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ ತಿದ್ದುಪಡಿಯು ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಗಳನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಮತ್ತು ಅವುಗಳ ನಿರ್ವಹಣೆಯ ಮೇಲಿನ ಸಮುದಾಯ ನಿಯಂತ್ರಣವನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕುವ ಗುರಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತದೆ. ವಕ್ಫ್ ಮಂಡಳಿಗಳಲ್ಲಿ ಹಿಂದೂಯೇತರನ್ನು ನೇಮಿಸಲು ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಅಧಿಕಾರಿಯನ್ನು ನೇಮಿಸುವುದನ್ನು ಕಡ್ಡಾಯಗೊಳಿಸುವ ಷರತ್ತನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಲು ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಸೂದೆ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸುತ್ತದೆ. ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಸಂರಕ್ಷಿಸಬೇಕೆಂದರೆ ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮ ಮತ್ತು ಶರೀಯತ್ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯಬೇಕು ಮತ್ತು ಪಾಲನೆ ಸಹ ಮುಖ್ಯವಾಗಿರುತ್ತದೆ. ಇದು ಮುಸ್ಲಿಮರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹಿಂದೂಯೇತರನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಈ ಮಸೂದೆಯು ದೇಶದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಭಯದ ವಾತಾವರಣ ಸೃಷ್ಟಿಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನಿಕ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನೀಡಲಾದ ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮುಸ್ಲಿಮರನ್ನು ಗಮನಿಸುವ ಕೋಮುವಾದಿ ಕಾರ್ಯಸೂಚಿಯೊಂದಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅನುಮೋದಿಸಿದೆ. ವಕ್ಫ್ ಭೂಮಿ ಸರ್ಕಾರದ ಸ್ವಾಮ್ಯದಲ್ಲಿಲ್ಲ, ಬದಲಿಗೆ ಧಾರ್ಮಿಕ ಉದ್ದೇಶಗಳಿಗೆ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಮತ್ತು ಶ್ರೀಮಂತರ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ದಾನ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ. ರಾಷ್ಟ್ರದ 8.7 ಲಕ್ಷ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಗಳು ಹೊಂದಿದ್ದು ಸುಮಾರು 9.5 ಲಕ್ಷ ಎಕರೆ ಭೂಮಿಯನ್ನು ಸುಮಾರು 1,25,00,000 ಮೌಲ್ಯದಾಗಿದೆ. ಇದು ಭಾರತೀಯ ರೈಲ್ವೆ ಮತ್ತು ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯ ನಂತರ ಹೊಂದಿದ್ದು ಸುಮಾರು 9.5 ಲಕ್ಷ ಎಕರೆ ಭೂಮಿಯನ್ನು ಸುಮಾರು 1.25 ಲಕ್ಷ ಮೌಲ್ಯದಾಗಿದೆ. ಇದು ಭಾರತೀಯ ರೈಲ್ವೆ ಮತ್ತು ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯ ನಂತರ 3ನೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಆಸ್ತಿಯಾಗಿದೆ. ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದವರು ತಮ್ಮ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಸುಮಾರು 14 ವರ್ಷಗಳಿಂದ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಯಾರ ಒತ್ತಡಕ್ಕೆ ಮಣಿಯದೆ ತಾವು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಬೆವರು ಸುರಿಸಿ ಗಳಿಸಿದಂತಹ ಆಸ್ತಿಯನ್ನು ವಕ್ಫ್ ಮಾಡಲಾಗಿರುತ್ತದೆ. ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ವತಂತ್ರ ಮತ್ತು ಸಮಾನತೆ ಹಕ್ಕು ಖಾತ್ರಿಪಡಿಸುವ ಸಂವಿಧಾನ 25, 26 ಹಾಗೂ 14ನೇ ವಿಧಿಗಳನ್ನು ಈ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಸೂದೆಯು ಉಲ್ಲಂಘಿಸುತ್ತದೆ. ಈ ಕಾರಣಕ್ಕೆ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯವು ಈ ಮಸೂದೆಯನ್ನು ಅದರ ಪ್ರಸ್ತುತ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುವುದಿಲ್ಲ. ನಾವು ಈ ದೇಶದ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯ ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಮಸೀದಿಗಳ, ದರ್ಗಾಗಳ ಮತ್ತು ಮದರಸಾಗಳಂತಹ ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸುವುದು ನಮ್ಮ ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನದ ಈ ಹಕ್ಕನ್ನು ಭಾರತ ಸಂವಿಧಾನ ನೀಡಿರುತ್ತದೆ. ಈ ಸಂವಿಧಾನವು ಮುಸ್ಲಿಮರಿಂದ ಕಿತ್ತುಕೊಳ್ಳುವುದು ಅಸಾಧ್ಯ, ಅಸಂಭವ. ಇದು ಭಾರತ ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ಕಪ್ಪು ಚುಕ್ಕಿ. ದೇಶದಲ್ಲಿರುವ ಆಸ್ತಿಗಳನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮೂಲ ಉದ್ದೇಶವಾಗಿದೆ. ಆದರೆ ನಾವು ಇದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ನೀಡುವುದಿಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆ ಇರುವ ನಮ್ಮ ಭಾರತ ಸಂವಿಧಾನದ ಹಕ್ಕನ್ನು ರಾಜಕೀಯ, ಸಾಮಾಜಿಕ, ಆರ್ಥಿಕ ಸ್ವತಂತ್ರದ ಹಕ್ಕನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯುತ್ತಿದೆ ಎಂದು ಭಾವಿಸುತ್ತೇವೆ. ಎಂದು ಸಲ್ಲಿಸಿರುವ ಈ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ಸಲ್ಲಿಸುವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ. सियासी बीजेपी गवर्नमेंट जो फिस्ताई गवर्नमेंट आज 2000 ये अप्रैल 2 को जो कानून पास किए है वक्त अमेंडमेंट बिल के खिलाफ देवदुर्ग के अंदर पूरे देवदुर्ग तालुके के लोग मिलकर आज इसके खिलाफ एक एहतजाज किए हैं। और ये एहतजाज का मेन मुद्दा क्या है बोले तो जो ये कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ ये अनकॉन्स्टिट्यूशनल बिल है, ये जो मुसलमानों को डराने के वास्ते, मुसलमानों की प्रॉपर्टी को हड़पने के वास्ते, वफ़ के प्रॉपर्टी को हड़पने के वास्ते जो साजिशें करने को है उसके खिलाफ देवदुर्ग के पूरे शहरियों मिलकर इसके खिलाफ एक बहुत बड़ा प्रोटेस्ट आप लोग देखे हैं। और हम लोग ये मोदी हुकूमत से ये कहना चाहते हैं, अमित शाह पार्लियामेंट के अंदर खड़े होकर कहते हैं कि ये जो वक्फ एक्ट है इसको सबको मानना पड़ेगा, कैसा नहीं मानेंगे बोल के एक धमकी देकर एक अमित शाह जी एक पार्लियामेंट के अंदर कहते हैं। मैं देवदुर्ग से आज खादर पाशा कहना चाहता हूँ कि तुम लोग पार्लियामेंट के अंदर जो बैठकर ये गैर कानूनी अनकॉन्स्टिट्यूशनल जो वक्फ बिल लाए हैं उस वक्फ बिल को हम अपने पैर के जूती के नीचे रखते हैं, क्योंकि हमें ये संविधान इजाज़त देता है कि जो भी हमारे खिलाफ मुखालिफत एक कानून बनते हैं उसके खिलाफ हमें एहतजाज करने का। और पूरा आपने जो पार्लियामेंट की बात कही, जिस तरह अमित शाह की बात कही, उसी पार्लियामेंट में कहीं हमारे
लीडरान का भी नाम आया, जैसे कमरुल इस्लाम है, कनीस फातिमा है, सीएम इब्राहिम है। वक़्फ़ बोर्ड को आप बचाने की कोशिश कर रहे हैं, वो वक़्फ़ बोर्ड का कब्ज़ा किए बोलकर आप स्टेटमेंट देते हैं, उस पर क्या कहेंगे? देखिए, ये बीजेपी गवर्नमेंट वही चाह रही है, ये सब बहाने बता के, और अगर कब्जा किए तो उसको छुड़ाने का एक काम गवर्नमेंट से होना है। लेकिन ये लोग कह रहे हैं कि कमरुल इस्लाम साहब ये वफ़ का कब्जा किए और दूसरे लोग कब्जा किए। और पहली बात तो मेरे को हंसी की बात यह है कि बीजेपी वाले मुसलमानों पे तरस खा रहे हैं, क्योंकि एक भी पार्लियामेंट में सीट, ये लोग एमपी की सीट पर टिकट नहीं देते, असेंबली के अंदर एक एमपी के इलेक्शन में टिकट नहीं देते। एक मामूली से काउंसलर के वोट में बीजेपी के लीडर्स बोलते हैं कि हमारे को मुसलमानों के वोट ही नहीं चाहिए। ऐसे लोग आज बोल रहे हैं कि मुसलमानों का और गरीब पसमानदा मुसलमानों को ऊपर लाने के लिए ये वक्फ बिल एक्ट लाए बोल के। आज हम एहतजाज में देख रहे थे, कई नौजवान हज़ारों की तादाद में यहाँ पर शामिल थे। यहाँ के जो सेकुलर पार्टी से आने वाले एमएलए हैं, कई मुसलमान भी वोट दिए हैं, क्या आपने उनको इन्वाइट किया था? वो मुसलमानों के, सेक्युलर मुसलमानों के वोट लेके असेंबली के अंदर जो राज्यपाल को ऑलरेडी मेमोरेंडम दे के आए कि 4% रिजर्वेशन जो मुसलमानों को दिया गया है वो कॉन्ट्रैक्टर के अंदर, उसको रिजेक्ट करो बोल के दे के। ये एक सेक्युलर है, ये इनका चेहरा है, सेक्युलर चेहरा। ये हकीकत में बीजेपी से जो भी मिलता है वो कम्युनल हो जाता है, उनको सेक्युलर हम नहीं कह सकते। ये बात मैं कहना चाहता हूँ। ಇವತ್ತು ನಾವು ದೇವದುರ್ಗನಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದವರು ಬಂಧಿಸಿ ಇತಿಹಾದುಲ್ ಮುಸ್ಲಿಮೀನ್ ದೇವದುರ್ಗ ವತಿಯಿಂದ ಈವಾಗಲೇ ವಕ್ಫ್ ಅಮೆಂಡ್ಮೆಂಟ್ ಬಿಲ್ ಮಸೂದೆಯನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿರುವ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಇವತ್ತು ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಏಕೆಂದರೆ ಇದು ಯಾವಾಗಿಂದ 2014ರಿಂದ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಏನು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇತ್ತು ಮೊದಲು, ಆಮೇಲೆ ಸೆಂಟ್ರಲಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಇದಾಗಿನಿಂದ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ದ್ವೇಷದ ಭಾವನೆಯನ್ನು ಹುಟ್ಟಿ ಹಾಕ್ತಿದ್ದಾರೆ. ಜಾತಿಗಳ ನಡುವೆ ವಿಷ ಬೀಜ ಬುತ್ತಿ ಸಂವಿಧಾನದ ವಿರೋಧ ಕಾನೂನುಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇದು ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಯು ಯಾರ ಅಪ್ಪನ ಆಸ್ತಿಯೂ ಅಲ್ಲ. ಈ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ಬಗ್ಗೆ ತಪ್ಪು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಮಾಧ್ಯಮದೊಂದಿಗೆ ಸೇರಿ ಇವತ್ತು ತಪ್ಪು ಸಂದೇಶವನ್ನು ಭಾರತ ದೇಶದ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ಏನಿದೆ, ಇದು ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದವರು ಮತ್ತು ಇನ್ನಿತರರು ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ದಾನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಸ್ತಿ ಇದೆ. ಇದು ಯಾರು ಗೌರ್ಮೆಂಟಿಂದ ನಾವು ಯಾರು ತಪ್ಪು ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ, ಯಾರ ಕಡೆಯಿಂದ ಮನೆ ಮುಚ್ಚಿ ನಾವು ತಂದಿಲ್ಲ. ನೀವು ಮನೆ ಮುಚ್ಚಿ ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಸುಮಾರಷ್ಟು ಹಗರಣಗಳು ಈಗಾಗಲೇ ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಸಹೋದ್ಯೋಗಿ ಅಂಬಾನಿಯವ್ರ ಮನೆ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಅದನ್ನು ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿನಲ್ಲೇ ಇದೆ. ಭಾಳಷ್ಟು ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿನಲ್ಲಿ ಇದೆ. ಸೊ ಅದರ ಕಿತ್ತು ಕೊಡ್ರಿ ಮುಸಲ್ಮಾನಿಗೆ. ನಿಮಗೆ ಅಷ್ಟು ದಮ್ಮಿದ್ದರೆ, ಮುಸಲ್ಮಾನಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇದ್ದರೆ, ನಿಮಗೆ ಮುಸಲ್ಮಾನ ಎಷ್ಟು MP ಗಳು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇದ್ದಾರಾ, MLA ಎಷ್ಟಿದ್ದಾರಾ, ಎಷ್ಟು ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಸ್ಗಳು ನೀವು ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ? ಏನಿಲ್ಲ. ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ತಪ್ಪು ಭ್ರಮೆ ಹುಟ್ಟಿಸಿ ಟೋಪಿ ಹಾಕಿ ಗಡ್ಡ ಬುಟ್ಟಿ ಜುಬ್ಬ ಹಾಕಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮುಸ್ಲಿಮ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಚೆಕ್ ಮಾಡಿರಿ, ನಾನು ಚಾಲೆಂಜ್ ಕೊಡ್ತೀನಿ, ಅದ್ರ ಮುಸಲ್ಮಾನ ಆರ ಇಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ನಿಮಗೆ. ಸುಮ್ಮನೆ ತಪ್ಪು ಮಾಹಿತಿಯಲ್ಲಿ ತೋರಿಸಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರೋ ಗಡ್ಡ ಟೋಪಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಗಡ್ಡ ಟೋಪಿ ಹಾಕಿ ಜುಬ್ಬಾಗಿದ್ದ ಮುಸಲ್ಮಾನ ಆಗ್ತಾರಾ? ಆಗಲ್ಲ. ಅದು ಚೆಕ್ ಮಾಡಿರಿ. ಮುಸಲ್ಮಾನರು ಯಾರ ಬುರ್ಕಾ ಹಾಕೊಂಡು ಬರಕತ್ತಾರ, ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಎದಕ್ಕೆ ಬಂದಾರ. ವಕ್ಫ್ ಬಿಲ್ ವಿರೋಧ ಮಾಡೋಕೆ ಅವ್ರು ಬಂದಾರ. ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ನಮ್ಮ ವಕ್ಫ್ ವಿರುದ್ಧ ಬಂದಿಲ್ಲ, ನಮಗೆ ನೌಕರಿ ಇಲ್ಲ, ಸಾಲ ಆಗ್ಯದ, ಅದು ಆಗ್ಯದ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಅಂದರೆ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ತಪ್ಪು ಸಂದೇಶವನ್ನು ಭಾರತ ದೇಶ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಹಾಕಿ, ಜನಸಾಮಾನ್ಯರಲ್ಲಿ ಕಿಚ್ಚು ಹಚ್ಚಿ ದ್ವೇಷ ಹುಟ್ಟಿಸಿ, ಜನಸಾಮಾನ್ಯರಲ್ಲಿ ಗೊಂದಲ ಸೃಷ್ಟಿಸಿ, ಮನುಸ್ಮೃತಿ ಲಾಗು ಮಾಡಿ ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರ ಮಾಡಬೇಕಂದ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನು ಅವರು ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅವರಿಗೆ ನಾನು ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕಳಿಸ್ತಿರು, ಆಜ್ ಕಾ ಫಿರೋನ್ ಅಗರ್ ತೂ ಹೈ ತೋ ಮೂಸಾ ಭಿ ಆಯೇಗಾ. ನಿಮ್ಮಂಥ ರಾಜಕಾರಣಿಗಳನ್ನು ನಾವು ಮೊದಲೇ ನೋಡಿಬಿಟ್ಟಿವಿ. ನೀವು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಏನು ಕಿತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ, ಒಂದು ಕೂದಲನ್ನು ಕಿತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಾವು ಹುಟ್ಟಿದ್ದೇ ಇದು ಸಂಬಂಧ, ನಾವು ಹುಟ್ಟಿದ್ದೇ ಹೋರಾಟ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ನ್ಯಾಯ ಕೊಡಬೇಕಾಗೇ ಹುಟ್ಟಿದ್ವಿ. ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಏನಿದೆ, ಮುಸಲ್ಮಾನರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಜನ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಸಮಾನತೆ ಮೇಲೆ ನಡೆದಿ ನಾವು. ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಪಾತಿ ಯಾವುದೇ ಮಾಡಿಲ್ಲ. ನನ್ನ ಹೆಸರು ಶಬ್ಬೀರ್ ಅಹಮದ್ ಹೌದುಡಿ ಅಂತ. ಇದು ಹೇಳಿ ನಾಲ್ಕು ಮಾತನ್ನು ಆಡಿಕೊಡೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.
ಏನಪ್ಪ ಬಂದಿರಲ್ಲ
था। मेरे दोस्तों, आप नौजवानों से मेरी अपील है, जद्दोजहद के साथ, मोहब्बत और खुलूस के साथ, आज का वक्त ऐसा है, वेटिंग करे ना करे, ऐसी हालात के टाइम पर आप इकट्ठा होना, जबकि कटकिटाई धूप में मेरे नौजवान, मेरे दोस्त, मेरे बुजुर्गों, वो सोचिए आज क्या हो रहा है। आज हमारे हालात सोना नहीं, मारो और मार खाओ, ऐसी गवर्नमेंट हमारे साथ चल 850 वर्ष इस्लामी हुकूमत रही, बाबर करा, हुमायूं करा, अकबर करा, हर कोई राजा लोग करे। इस बात से औलाद के चने हम होठों से चबा देंगे, औलाद के चने हम होठों से चबा देंगे, उस्मान के इज्जत को बर्बाद लुटा देंगे। आदाब नाज़रीन, A1 TV रायचूर उर्दू न्यूज़ में आप तमाम का खैर मकदम है। नाज़रीन, जैसा कि आप जानते हैं, पिछले 10-12 दिन से जो पूरे हिंदुस्तान में जो वक्फ अमेंडमेंट बिल जो बिल नहीं रही एक एक्ट बन गया है, उसके ताल्लुक से सारे हिंदुस्तान में जो एहतजाजी जुलूस निकाले जा रहे हैं, मैं देख रहा हूँ सारे हिंदुस्तान में शहरों के अलावा खरियों में, ताल्लुकों में, ज़िलों में, तमाम जगहों पे जो एहतजाजी जुलूस निकाला जा रहा है। मैं देखकर बड़ी मसरत हुई कि मैं आज देवदुर्ग ताल्लुके में आया, काफ़ी तादाद में लोग जमा हुए, तमाम जो छोटे छोटे खरियों से आकर यहाँ पर जमा हुए और यहाँ पर तहसील ऑफिस को आके एक मेमोरेंडम भी पेश किया गया। मैं यहाँ के उलमाओं से गुजारिश करता हूँ कि जो वक्फ अमेंडमेंट बिल जो अब एक्ट बन गया है, अब उस ताल्लुक से मरकज़ी हुकूमत को आप क्या कहना चाह रहे हैं? ये वक्फ बिल जो एक्ट बना है, इसके बारे में मरकज़ी हुकूमत को हम ये साफ़ तौर पर, आप ये पूरा मजमा देखिए अभी कि पूरे ताल्लुकात देवदुर्ग से मजमा आया था, जिसमें हर तरह के मसलक के लोग थे और सभी लोग आए थे हर तरह के मसलक वाले। ये सब लोगों को जमा करके बताने का मरकज़ को मकसद ये है कि मरकज़ी हुकूमत ने जो कानून बिल पास किया है, ये सरासर इस्लाम और मुसलमानों का नुकसान है। इसमें सिर्फ़ और सिर्फ इस्लाम और मुसलमानों का घाटा है और मरकज़ी हुकूमत जो कह रही है कि इसमें इस्लाम और मुसलमानों का कोई नुकसान नहीं है, ये सरासर झूठ है, एक धोखेबाजी है। एक धोखेबाजी से ज़रिए से वक्फ़ की जो जायदादें हैं उसको हड़प करके दूसरी कौमों को देने का इरादा है और उस पर कब्ज़ा करने का इरादा है। इसलिए हम मरकज़ी हुकूमत को साफ़ तौर पर इस मेमोरेंडम के ज़रिए से बताना चाह रहे हैं, ये जो जल्दबाजी में ये बिल पास किया गया है, हालांकि इससे ज़्यादा ज़रूरी काम भी और हिंदुस्तान में करने के हैं। पढ़े के वास्ते, रोज़गार के लिहाज से, तालीमी लिहाज से बहुत सारे काम करने के हैं। मरकज़ी हुकूमत ने कभी उस लिहाज से सोचा नहीं। तो ये जल्दबाजी में जो बिल पास हुआ है, हम इसके ज़रिए से मरकज़ी हुकूमत को बाज़ाब्ता तौर पर ये बताना चाहते हैं कि इसको हर सूरत में वापस लेना ही लेना है और जब तक इस बिल को वापस नहीं लेंगे, हम मुसलमान इसी तरह अपने हक़ को पाने के लिए एहतजाज करते रहेंगे। मैं हाफिज़ साहब, मैं ये बोलना चाह रहा था कि हमारी जो मुसलमान कौम है सिर्फ जज्बाती है, वक्तिया तौर पे इकट्ठा होते हैं और जमा होते हैं। आज जो आप मेमोरेंडम देके जा रहे हैं, क्या यहीं पे जो मतलब इसको ख़त्म करना चाह रहे हैं कि इस एहतजाज को आगे और ले जा रहे हैं? जैसा कि मैं बता दिया हूँ कि भाई ये पहला और आखिरी एहतजाज नहीं है, हम और भी कोशिश करते रहेंगे। डिस्ट्रिक्ट वार जाना है, डिस्ट्रिक्ट वार जाएंगे, स्टेट वार जाना है, स्टेट वार जाएंगे और जाकर जब तक ये बिल वापस नहीं होगा तब तक एहतजाज करते रहेंगे, जलसे करते रहेंगे और मरकज़ी हुकूमत को बार बार इस बिल को वापस लेने पर मजबूर करते रहेंगे। यहाँ तक कोशिश करेंगे, जब तक जान बाकी है, यहाँ तक करेंगे कि हमारी कोशिशों की वजह से, हमारी एहतजाजों की वजह से मरकज़ी हुकूमत ये काला कानून वापस ले ले। आप आखिरी बात ये पूछना चाह रहा हूँ कि आप रियासती हुकूमत को क्या अपना संदेश देना चाह रहे हैं? अल्हम्दुलिल्लाह रियासती हुकूमत इस लिहाज से कदम उठा चुकी है और गौर भी कर रही है और रियासती हुकूमत के बारे में हम अल्हम्दुलिल्लाह ये मुतमईन है कि जहाँ तक हो सके वहाँ तक वो मुसलमानों के फ़ायदे में जो चीज़ें उसी को पहले भी वो इख्तियार करी है और आइंदा भी इख्तियार करेगी और जो चीज़ मुसलमानों के लिए नुकसानदेह है वो रियासती हुकूमत उसको पसंद नहीं करेगी। ये हम पहले भी अच्छी तरह जानते हैं और अब भी अच्छी तरह जान रहे हैं। हाँ, कुछ थोड़ी बहुत खामियाँ हर एक में होती है, वो अलग बात है, लेकिन इस बिल को वापस लेने के लिए वो गौर भी कर रही है और बाज़ाब्ता तौर पर इसका ऐलान भी किया जा चुका है या कुछ मीटिंगें भी हुई हैं। आपका नाम सर? मेरा नाम मुफ्ती महबूब वक़ार कुरैशी, इमाम ख़तीब मस्जिद उस्मानिया मरकज़ देवदुर्ग। जी, मैं और जाते जाते मैं एक ही बात बोलना चाह रहा हूँ कि एक शेर से मैं अपनी बात को ख़त्म करता हूँ। जंग में कागज़ी अफराद से क्या होता है,
जंग में कागज़ी अफराद से क्या होता है, हौसले अगर बुलंद हो तो तादाद से क्या होता है। मैं आज जाते जाते एक बात कहना चाहता हूं कि मैं A1 टीवी का एक नुमाइंदा हूं। हमारी A1 टीवी सारे ज़िले में हमारे नुमाइंदे हैं। मैं आपको YouTube के ज़रिए हमारा A1 टीवी को हर मतलब पूरे तालुक़े के न्यूज़ आपको बताते हैं। माशाल्लाह हमारे 50,000 सब्सक्राइबर हो चुके हैं। मैं आप लोगों से गुजारिश करता हूं कि पूरे ज़िले में A1 टीवी उर्दू न्यूज़ चैनल हमारा वाहिद चैनल है। आप इसको सब्सक्राइब करिए और बेल आइकन को दबाइए, ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए। शुक्रिया, खुदाफिज़। अहलिया ने रायचूर की खिदमत में याफूर टूर एंड ट्रैवल्स लाए हैं बेहतरीन उम्रा पैकेजेस। 20 दिनों का डिलक्स उम्रा पैकेज जिसकी कीमत दीगर शहर वालों के लिए 95,000 रुपये है, जबकि शहर रायचूर के उम्रा करने के ख्वाहिशमंदों के लिए 20 दिनों का ये उम्रा पैकेज सिर्फ और सिर्फ 81,313 रुपये रहेगा। इसी तरह 15 दिनों का डीलक्स उम्रा पैकेज सिर्फ और सिर्फ 75,313 रुपये रहेगा। तो फिर इन दोनों में से किसी एक मुहर्रम पैकेज में आज ही बुक कराइए और कम से कम रुपयों में उम्रा की सआदत हासिल कीजिए। अपनी 15 साल बेहतरीन खिदमात के जरिए याफूर टूर एंड ट्रैवल्स ने आज एक अहम मुकाम बनाया है। कई एक ट्रैवल्स 15 दिन का पैकेज रखते हैं, लेकिन याफूर टूर एंड ट्रैवल्स 15 दिन के साथ साथ खुसूसी तौर पर 20 दिन का पैकेज भी रखता है। इस उम्रा पैकेज में शामिल है एयर टिकट, वीज़ा विद इंश्योरेंस, मक्का मुकर्रमा और मदीना मुनव्वरा में बिल्कुल करीब स्टार होटल्स में क़याम, तीनों वक्त लजीज हैदराबादी खाना, फ्रूट्स वगैरह, एयर कंडीशन बसों में आमद व रफ्त, लॉन्ड्री की सहूलत, 5 लीटर आबे जमजम, ID कार्ड, हैंड बैग, लगेज बैग भी मुफ्त फराम किए जाएंगे। इसके अलावा दीगर तारीखी मकामात की खुसूसी ज़ियारत भी बिल्कुल मुफ्त कराई जाएगी। उम्रे की अदायगी और मुक़द्दस मकामात की ज़ियारत आलिम दीन मुअल्लिम की रहनुमाई में कराई जाएगी। तो फिर इस ग्रुप में शामिल होने के लिए आज ही राब्ता कीजिए याफूर टूर एंड ट्रैवल्स से। मिर्जा कलीम बेग के फ़ोन नंबर 9986419014 पर या फिर तशरीफ लाइए याफूर टूर एंड ट्रैवल्स, रूबरू हीरो शोरूम, चंद्रकांत टाकीज रोड, रायचूर।